सो त्याच्या राईट साईडला तर वरती बघाल ना, हे जे बॅरिकेड लावलेत ना छोटे छोटे लोखंडाचे किंवा स्टीलचे काय आहेत ते सगळे ना लँडस्लाईडसाठी लावलेत, कारण की इथून ना लँडस्लाईड डेंजर होतं. ओके, सो व्हेरी गुड मॉर्निंग. तर वाजले आहेत परफेक्ट 6 अँड आज आपण चाललो आहे पुन्हा एकदा संडे ब्रेकफास्ट राईडला. पण आजचा असा सीन आहे ना की मी सोलो चाललो आहे विदाऊट कोणाला घेता. ओके, सो आजची संडे ब्रेकफास्ट राईड एवढी स्पेशल आहे ना, कारण की आज आपण एक अशा मंदिरात जाणार आहे ना, माझ्या सबस्क्रायबरनी मला सजेस्ट केले. त्याबद्दल मी थोडा वेळातच सांगतो. पहिले ना फिलिंग करायला जातो, कारण की माझी ना लेजिट गाडी बघाल ना, सो 360 नंतर फ्युलिंग तर गरज आहे. बट आता सीन असं झालं आहे ना की मला आता माहीत नाही मी जी काही डेली पेट्रोल भरतो तो पेट्रोल पंप चालू असेल की नाही. दॅट्स मी माझ्याकडे जाऊन फ्युलिंग करून येतो. अरे डेव्हिलला कॉल करतो, कारण की डेव्हिलकडे माझा बलाक लावा आहे. हॅलो, ए शीतल डेरी आलोय. हां, काय कसला मॅनेजर काय माहीत, आठवडाभर झाला माझा बलाक लावा त्याच्याकडे. लास्ट राईडपासून त्याला बोलते माझा बलाक लावा दे, माझा बलाक लावा दे, तर मलाच बोलते तूच ये आणि घेऊन जा. बट जॉबमुळे कुठे काय जमते. पण ठीक आहे, बलाक लावा घेऊ डेव्हिलकडनं, तिकडनं माझ्याकडे पेट्रोल पंपवर जाऊ, थोडंसं फिलिंग करू. या पेट्रोल पंपवरनं मला ॲक्च्युली भरोसा नाही आहे. दॅट्स वाय मी इथे फुल कधीच करत नाही पेट्रोल. जेवढं पाहिजे राईडला तेवढंच भरतो. तर नॉर्मली जर तुम्ही बघितलं असेल ना, मी राईडला जेव्हा जातो ना तेव्हा त्या पेट्रोल फुलच करतो. मी कधी असं 400 500 600 असं टाकत नाही. कुठे पण जाऊ, 100 किलोमीटर जाऊ दे किंवा मी ते 1000 किलोमीटर राईड असू दे, मी पेट्रोल फुलच करतो. बट ह्या पेट्रोल पंपवर मी कधी फुल नाही करत, कारण की भाई हा जरा रिस्कीवाला कारभार आहे. सो बेटर आपण आपल्याला पाहिजे तेवढंच टाकू. माझ्या इकडनं आता मला मॅप चेक करावं लागेल ते मंदिर किती किलोमीटर आहे. मंदिरचं डिस्क्रिप्शन नंतर देईल मी, पहिले हे कामं निपटवतो. इथे मॅप लावतो. तर मोबाईल होल्डर तर मी सकाळी लावला आहे, तेवढा टाईम होता माझ्याकडे आज. बट येस, आज पण चुकीचाच लागलं माझ्याकडं. ओ येस, तुझा बलाक लावा देऊ ना तुला. तुझा हाच रूप बघायचा होता म्हणून मी कॅमेरा चालू ठेवलेला. मला डाऊट होता तू नंगा पुंगा बाहेर येणार. व्हेरी जोर बलाक लावा. असं दोघांचं सेम आहे. मग तुझा एवढा लूज काय नाही काय सनशाईन गिअरच आहे. आपण कलर आता मोठा एक्सेल आहे. हां, माहीत नाही मला. चलो फिलिंग करून घेऊ. पाऊस पडलाय काल मस्त कचकची, त्याच्यामुळेच आपली गाडी आता एवढी स्वच्छ दिसते. आता आपली गाडी म्हणजे आता जर पाऊस आला तर मला बिलकुल टेन्शन नाही. फक्त मला एका शेड खाली थांबून ना माझे रेन गिअर घालायचे आहेत आणि वी गुड टू गो. फक्त एवढं टेन्शन आहे ना की खालती चिक्कल उडतोय ना, त्याच्यामुळे मी विचार करतोय जे मी आता वॉटरप्रूफ शूज कवर मागवलेत ते आत्ताच घालू का. मी दाखवतो पुढे गेला ते फिलिंग करतो, मग सगळं दाखवतो माझ्याकडे काय काय आता पावसाचं सामान आहे. अरे वा, नो वन इज हिअर. काय सीन, सगळ्यांनी बंद केलं की इकडे भरणं. मी पण बंदच करणार आहे, इमर्जन्सीला म्हणून करतो. बाकी एक गोष्ट दाखवतो त्यासाठी थांबलो आहे, ते म्हणजे ना स्पेशली पावसाळ्या राईडसाठी ना मी एक गोष्ट बाय केली. मी आता रिकमेंड करत नाही, मला आधी टेस्ट करू दे त्यानंतर मी सांगेल. राईडच्या वेळेस ना सगळं भिजलं तरी चालेल, बट शूज आणि सॉक्स हे जर पाणी गेलं ना तर तुम्हाला माहिती आहे राईडची मजा किरकिरी होऊन जाते. त्यासाठी हा एक प्रोडक्ट मी आता ऑर्डर केला आहे. ह्याचं मी आज टेस्ट करणार होतो, बट अनफॉर्च्युनेटली पाऊस थांबला. दॅट्स जॅकेट आणि पॅन्ट दोन्ही नाही घातले, दोन्ही आपल्या टॉप बॉक्समध्येच आहे. बघा इथे आहे जॅकेट आणि याच्या खाली पिशवीमध्ये आहे पॅन्ट. एकच L साईज येते, मेड इन चायना तर आहे, बट ठीक आहे ट्राय करू. प्रोडक्ट आहे 650चं. मी ह्याचा रिव्ह्यू नंतरच देईल, आता लगेच बाय करायला जाऊ नका, कारण की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण नाही टाकणार मी. ऑलरेडी मी ऑनलाईन चेक करत होतं ना, ब्रूमचे बोला रायडाचे बोला भरपूर सारे गिअर्स होते, पण ते कसे 1400 1500 1800 काय काय 2000. सो बोले एवढे महाग बाय करण्यापेक्षा ना आधी आपण हे छोटेवाले ट्राय करू. 650 का 600चं समथिंग काहीतरी पडलेत मला. पूर्ण भारतामध्ये आपले 12 ज्योतिर्लिंग आहेत ना, त्याचं दर्शन आपल्याला एकाच जागी करायला भेटतं, जे म्हणजे बदलापूरला एक टेम्पल आहे 12 ज्योतिर्लिंग. सो तिकडेच आपण आता चाललो आहे. माझ्या घरापासून आता हे बघा टाईट केलं आहे मी, बट स्टील लूजच आहे. जरासं अजून टाईट करू.
आजची राईड मी सोलो काढवली माहिती आहे का. मला ना भरपूर जणांचे मॅसेज ते येत होते की भाई कुठे राईड बीड आहे का प्लॅन. बट मी त्यांना नाही का बोलवतो माहिती आहे का, कारण की माझं असं झालं ना, भरपूर दिवस झाले सोलो राईड झालीच नव्हती. आणि मला आज भाई सोलो करायची होती राईड. नाही तर मला मंदिरात इथे घेऊन जायला काय हरकत नव्हतं कोणाला. बट प्रत्येक राईड मी ग्रुप राईड नाही करू शकत बाबा. ग्रुप राईडचे म्हणजे तर तुम्हाला काय सांगू. आता माझा टाईम होता, मी 6ला निघणार होतो, बरोबर 6ला निघालो. पेट्रोल पंप धरून सगळं शूट बीट करेपर्यंत मी ठरवलं 6:30पर्यंत एरिया सोडणार. त्याच्यानंतर जे काही ब्रेक्स असतील, जे काय असेल ते सगळं माझ्या मनावरती डिपेंड असेल. असं टार्गेट पण नाही ठेवलं आहे की 20 किलोमीटर करायचे, 50 किलोमीटर करायचे, 100 किलोमीटर, कधी पण मनाला येईल तर थांबायचं. सोलो राईडची खरी हीच मजा आहे. तुम्हाला तुमचा फ्रीडम असतो सोलो राईडला. तुम्हाला असं वाटलं की इकडनं सनराईज सेक्सी दिसतोय, थांबा लगेच गाडी साईडला घेऊन. ग्रुप राईड असं करू शकत नाही. ग्रुप राईडला भरपूर तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी असतात. तर सगळे टार्गेट विर्गेट सेट करूनच पुढे तुम्ही राईड करायला लागते. इथून घ्यायचं आपल्याला राईट. समोर दिसे पूर्ण खाडी आहे, दिसे ब्ल्यू 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 त्या साईडला. सो तो राईड घेतल्यानंतर नाही तर 2 रस्ते फुटतील. एक तर खालून जातो मुंब्रा सिटीमधून, जिकडनं जायची मला बिलकुल इच्छा नाही. आणि हा सरळ जातो मुंब्रा बायपास रोड, जो डायरेक्ट कल्याणशी फाट्याच्या आधी 5-10 किलोमीटर आधी फेकतो. तो आपण वरूनच जाऊ. वरतून व्ह्यू पण मस्त आहेत, सेक्सीवाले व्ह्यू आहे ते बघा राईडला. फॉग आले आहेत मस्त वरती. आणि ह्याच डोंगराच्या बॅक साईडला, फ्रंट साईडला आहे त्या साईडला, ही बॅक साईड ॲक्च्युली फ्रंट साईड तिकडचे. तिकडे आहे आई मुंब्रा देवीचं मंदिर. आता समोर बघा आई पूर्ण फॉगनी कव्हर झालं आहे मुंब्रा देवी. सो त्याच्या राईट साईडला तर वरती बघाल ना, हे जे बॅरिकेड लावलेत ना छोटे छोटे लोखंडाचे किंवा स्टीलचे काय आहेत ते सगळे ना लँडस्लाईडसाठी लावलेत. कारण की इथून ना लँडस्लाईड डेंजर होतं. राईट साईडनं सगळा ट्रकवाल्याने जाम केला आहे. त्यामुळे ना आता काही पब्लिक रॉंग वे येते लेचिड हायवेवरती. इथं कसं काय रॉंग वे येऊ शकतं, तेवढी डेअरिंग. बघा राईटला पूर्ण जाम आहे ट्रक्सचा. ओके, सो रॉंग वे जायचं सजेशन आलं सगळ्यांकडून, तर जाऊ. कारण की आपण बोलते ब्लॉक आहे पूर्ण पुढे, अर्धा तास तरी गाडी हलणार नाही. भाई त्यांच्यासोबत गेलो पाहिजे आता. मी असं एकटा चाललोय. जास्त नाही, फक्त 200-300 मीटर फक्त रॉंग वे जावं लागेल. कारण की पूर्ण जाम आहे ना भाई, काय करणार काय जाऊन तिकडे. ते बघा हा तो ब्रिज आहे जिकडे वरती अडकलेलो. आणि अजून मधला आडवा ब्रिज आहे ना अंडरग्राउंड, त्याच्याच खाली बरोबर होतं. तिकडनं फक्त एवढंच उतरायचं होतं. बट नाही, बरं केलं आलो ते फिरून. कारण की जर कुठे ब्लॉक झालो असतो ना 1-2 ट्रकमध्ये, वाट लागली असती, थांबावं लागलं असतं. सो परफेक्ट 7 वाजलेत अँड वी आर एट कल्याणशी फाटा. इकडनंच लेफ्ट घेऊन आपल्याला जायचं आहे टुवर्ड्स बदलापूर. हा सरळ जो रस्ता होता ना तो डायरेक्ट पनवेलच्या इथे बाहेर पडतो. पनवेल जेएनपीटी इथे एक दाखवतो बघा ठाणा सरळ, तो इकडनं येतो. आणि हा राईट जातो नवी मुंबई साईड, वाशी साईड, इफ आय एम नॉट रॉंग. मी तिकडनं गेलो तर नाही कधी. येस, एकदम आरामात. की भाई हा एरिया काय डेव्हलप होतोय दिवसेंदिवस कल्याणशी फाट्याचा. मला आठवते मी लास्ट टाइम जेव्हा रूमसाठी मी एक तर आलेलो इथे इन्क्वायरीसाठी, त्या टायमाला इथे 20-22 लाखाला प्रॉपर 1 BHK 500 की 400च्या आसपास काहीतरी एरिया होता. आणि तोच फ्लॅट इथे नाही ना म्हणता 45-50 लाखच्या आसपास चालला आहे. कुठून राईट आहे बदलापूर कताई रोड, तिकडनं राईट आहे. म्हणजे हा ब्रिज उतरून ओके समजलं, गॉट इट. तसं भरपूर वेळा गेलो आहे बदलापूरला मी. मोस्टली तर बाय रोडच जातो मी. सो रोड तर माहीत आहे, बट तरी सेपर साईड म्हणून मॅप तर लावून ठेवलं आहे मी. हा दाबी. ओके, सो फक्त 3 किलोमीटर आहे इथून, 5 मिनटावर दाखवतं. आणि राईट साईडला ना हे बघा महादेवांचं मंदिर आहे.
आणि एक तलाव आहे छोटंसं त्यालाच लागून. भाई मगातपासून काय मजा आली चालायला, कारण क्लायमेट एवढं पॉवर झालं नाही इथलं. पाऊस जसं की बोललं काल रात्रीच पडून गेलेला, म्हणून ना मस्त थंड थंड हवा येत होती. आणि सगळीकडे ग्रीन ग्रीन आहे. या साईडला तर तुम्हाला माहिती आहे बदलापूर अंबरनाथ साईडला सगळीकडे हिरवळ असतं, आपल्यासारखे नाही. ओके, सो मस्तपैकी आपण मंदिरात जाऊन आलोय, दर्शन झालंय आणि एवढं पॉझिटिव्ह वाईब आलं ना तिकडे, भाई एक्सप्लेन नाही करू शकत. खूप बरं वाटलं इन शॉर्ट. कारण की तिकडे फक्त पिंडच नव्हती, तिकडे फक्त 12 ज्योतिर्लिंग नसून ना ते प्रॉपर मंदिर होतं. म्हणजे भरपूर देवांची मूर्ती होतं. आता जेवढं पॉसिबल होईल ना तेवढं शूट तर केलं मी, बट तिकडे असं आहे की एवढं डीपली शूटिंग करू शकत ना तिकडे ब्लॉग बी नाही. तर मी तर विश्वास होतो की ब्लॉग शूट करेल प्रॉपर तिकडे. बट ठीक आहे, जेवढं केवढं भेटलं तेवढं. आता लास्ट सिनेमॅटिकमध्ये तुम्ही बघितलं असेलच. आणि आता आपण निघालो आहोत मस्त की घरी जायला. इथून सेम तोच रूट 40 to 45 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आपल्याला घरी जायला. अँड क्लायमेट चेक करा काय मस्त झालं आहे. पाऊस मगाशी 2-3 ड्रॉप पडले. मला असं वाटलं की ते पाऊस चालू होईल, म्हणून मी माझं ना जॅकेट जे मी घातलं ते काढून आतमध्ये ठेवलं आणि लायनर काढत होतो तेवढं बघितलं परत पाऊस कमी झाला. मग जॅकेट काय आतमध्ये ठेवलं ते परत काढलं नाही मी, मला राहू द्या आता, असं गरम होतं जामते. आणि बाकी एक गोष्ट तुम्ही ॲड ऑन करणार आहे ना बाईकमध्ये मालवण राईडच्या आधी, ज्या म्हणजे आहेत 2 लाईट्स. मी प्रॉपर स्टडी करूनच लाईटसाठी जाणार आहे. ते मला उगाच झगामागा पण नको आहे आणि असं पण नको आहे की पैसा टाकून त्याची प्रॉपर पॉवर नाही रात्रीत. काय काय लाईट्स आहेत ना ज्या 140 वॉल्टच्या आहेत, म्हणजे 70-70च्या, त्या काहीतरीच एक्स्ट्रीम आहेत. म्हणजे त्याची मला गरज तर वाटत नाही एवढी, कारण आपले ते पोलला नॉर्मली लाईट्स असतात. सो मी विचार करतोय 70 वॉल्टच्या घेण्यापेक्षा ना आपण इज्जतशीर 40 वॉल्ट, अदरवाईज 50 वॉल्टच्या असं आसपास काहीतरी बघू. कारण की माझ्या गाडीची लाईट्स ऑलरेडी आहेत चांगल्या, एवढ्या पण चांगल्या नाहीत, नॉर्मल बाईकसारख्याच आहेत. बट स्टील मी जेव्हा लास्ट टाईम कोल्हापूरहून रिटर्न येतो ना तेव्हा मी एक पॅच मला भेटलेला, असाच सेम पॅच होता. आणि ते लाईट पोलला कसं लाईट्स आहेत, त्याला पोलला लाईट्स पण नव्हत्या. मोस्टली मी माझे नाईट ब्लॉग्स ह्याच्यासाठीच अवॉइड करतोय, कारण की रात्री क्लिअर काही दिसत नाही. जे माझ्या नेकेड आईने दिसतं ना तेवढा गोप्रो आपला कॅप्चर करत नाही. मग जर लाईट्स लावल्या मी प्रॉपर फॉग लाईट, तर त्याच्यातून थोडेफार विजनमुळे आपण ब्लॉग तर ॲटलिस्ट शूट करू शकतो. ओके, सो आता हा छोटासा ब्लॉग इथेच एंड करू. आता आलो आपण इकडनं सरळ कळवाय, देन राईट मारून ठाणा आणि त्याने आपल्या घरी. सो हा ब्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्याशिवाय जाऊ नका. नवीन असेल चॅनलवर तर ऑफकोर्स आपल्या जुने व्हिडिओ चेकआउट करा. जवळपास 200-250 व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर पडलेत. आणि जर व्हिडिओ आवडल्या तर नक्की चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा. माझं
मे महिन्याचा जो टार्गेट ठेवलेला मी 5,000 सबस्क्राईबरला, तो तर काय अचीव झाला नाही. जवळपास 100-150 सबस्क्रायबर मला कमी पडलेच. हां बट ठीक आहे, थोडीशी असं म्हणू शकतो की माझ्या साईडनी मेहनत कमी पडली. बट मी एवढं तर ट्राय केलं. जवळपास 4,200 होते ना सबस्क्रायबर, जेव्हा 4,200 का 4,100 त्या टायमाला मी टार्गेट सेट केला मे महिन्याच्या स्टार्टिंगला. 5,000 कंप्लीट तर नाही झालेत, बट एका महिन्यामध्ये 700 ते 800 सबस्क्रायबर गेन करणं, ते म्हणजे महाराष्ट्रात छोट्या यूट्यूबरसाठी भाई भरपूर खूप मोठी गोष्ट आहे. ओके, सो आपल्या मराठी मोटो व्लॉगिंग चॅनलला असंच सपोर्ट दाखवत राहा. बाकी आता नेक्स्ट व्हिडिओ माझ्या मते लाईटची तरी आली पाहिजे, जर मी लाईट लावायला गेलो तर. अदरवाईज डायरेक्ट मालवणची राईड असेल यानंतर. संडे राईड भरोसा नाही भाई, जाऊ पण शकतो मी. माझा आजकाल मला स्वतःवर भरोसा नाही, काय पण करतोय मी. सॅटर्डे संडे आलं की मला एवढी चूल असते ना, हे करू का ते करू, ते करू का हे करू, असं असतं. बट एस काही ना काहीतरी करतोय मी सॅटर्डे संडेला. त्या वाया तर घालवत नाही मी घरात बसून, एवढं तर म्हणू शकतो. चलो भेटू आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, राईट सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड.